नमस्कार मित्रांनो, जाधव विशाल या यूट्यूब चॅनल तुमचं सहर्ष स्वागत करतो प्रथमतः। आणि चॅनल जर नवीन असाल तर तुम्ही पहिले सबस्क्राईब करा, कारण की असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब केल्यावर नवीन अपडेट मिळत जाईल। तो लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। आणि आज लोकेशन खूप माझं आवडतं प्रिय आहे। आज चैत्र पौर्णिमा आहे आणि ज्योतिबाची यात्रा आहे। सो आपण तिकडे आलेलो आहे। सो आजच्या म्हणजे विशेष दिवसासाठी सर्वांना हार्दिक स्वागत। आणि आपण बघू शकता हा ज्योतिबाच्या डोंगरावर आपण हे शूट केलेलं आहे। समोर जे होतं ते पन्हाळागड म्हणजे पन्हाळागड किल्ला होता समोर। आणि दक्षिण दरवाजाच्या बॅक साईडला आपण हे आलेलो आहे, तिकडून आपण शूटिंग केलेलं आहे। उत्तर दरवाजाला नाही मित्रांनो। जस्ट मला दक्षिण दरवाजाचा खूप कम्फर्टेबल वाटतो म्हणजे मंदिरात दर्शन घेण्यासाठी। तो हे दक्षिण दरवाजाच्या मागील बाजू आहे। जस्ट खूप नैसर्गिक वातावरण आहे मित्रांनो। हे घाट बघू शकतो आपण, घाटात असं थांबलेले आणि खूप असं फ्लो वेव असं मला म्हणजे मजा येते खूप असं घाटामध्ये ड्राईव्ह करायला। तुम्ही या दरवाजाने आलेलो आहे। आणि दक्षिण दरवाजाच्या अगदी समोरच छत्रपती शिवाजी महाराजांची स्मारक आहे। तो प्रथम आपण तिथे नतमस्तक होऊन दर्शन घेऊन पुढे ज्योतिबाच्या मंदिरात जाऊया। तो असं महाराजांच्या सांगण्यासारखं तर खूप काय मित्रांनो। जस्ट पण आता आपण ज्योतिबाच्या मंदिराविषयी आपण बोलूया। तो हे जस्ट दक्षिण दरवाजा अगदी समोर महाराजांची मूर्ती आहे, पाहू शकता आपण। मस्त रांगोळी केलेली आहे, माग केलेलं आहे आणि जस्ट खूप छान आहे। मी तरी इथे पहिले दर्शन घेतले, मंदिरात दर्शन केलं, सुरुवात केली। जस्ट पहिले महाराजांचे दर्शन घेऊ आपण। हे समोर बघू शकता आपण दक्षिण दरवाजा आहे। हे दक्षिण दरवाजाच्या पुढे गेलो आतमध्ये आपण जाऊया। हे दक्षिण दरवाजाच्या आतमध्ये आपण आलेलो आहे। बॅक साईड इथे दुकानं खूप आहेत, आपल्याला काय घ्यायचं असं घेऊ शकतो त्या दरवाजाला। आणि गाडी लावायला पण इथे जरा जवळच आहे मित्रांनो दक्षिण दरवाजाला। असे टू व्हीलर असेल तर मोस्ट ऑफ प्रिफर करावं दक्षिण दरवाजाने येण्यासाठी। म्हणजे जस्ट मला गाडी लावायसाठी समोर दरवाजाच्या समोरच आपल्याला पार्किंग भेटते, अवेलेबल आहे। उत्तर दरवाजा जास्त जवळ नाही, उत्तर दरवाजाला लांब आहे जरा। आणि पेवाली इथं फ्रीमध्ये पार्किंग आहे दक्षिण दरवाजाला। तो आणि मोस्ट ऑफ मी कधी पण येईल तेव्हा दक्षिण दरवाजाने ते होतो ते। आता दक्षिण दरवाजाच्या समोर अगदी समोर आपण ज्योतिबाची मूर्ती बघू शकतो आपण। तो आपण दर्शन घेण्यासाठी आतमध्ये चाललेलोच आहे। तो हे दाखवू शकतो दक्षिण दरवाजा आहे तुम्हाला, आपण बघू शकता। सो मस्त इथं जिकडे तिकडे सगळं गुलालाचं मित्रांनो, कारण की आता चैत्र पौर्णिमा आहे, यात्रा आहे। सो मी रविवारी शूट केलेलं आहे आपलं पौर्णिमेला व्हिडिओ घेऊन येण्यासाठी। सो खूप छान दर्शन झालं, सगळे आलेलो सगळे म्हणजेच पहाटे 5 वाजता उठलेलो आणि 6च्या आत मी ज्योतिबाच्या मंदिरात आलेलो। सो मोस्ट ऑफ प्रेफर करा लवकर द्या, स्थानिक जरी असेल तिथे तर खूप म्हणजे दर्शनाला काय गर्दी नसते, काय नसते। म्हणजे माझं तरी लवकरच झालेलं 15-20 मिनिटात दर्शन। सो मला पण वाटतं तुम्ही पण असंच छान दर्शन घेण्यासाठी तर पहाटे लवकर उठून यावे। आणि इनसाइड मधून आपण दक्षिण दरवाजाचं शूट केलेलं आहे मित्रांनो। आतमध्ये बघू शकता भाविकांची खूप गर्दी आहे आणि दीपक माळा आहेत 2 दक्षिण दरवाजाच्या समोर। एक दीपस्तंभ असतो, हे पाषाणात म्हणजे बेसाल्ट दगडामध्ये कोरीव काम केलेलं मित्रांनो, बघू शकतो आपण। एक दीपमाळाचे आपलं खूप म्हणजे मराठी म्हणजे आपली कला पण म्हणजे कळते इथून आपल्याला याच्यातून। आणि जस्ट इथे सांगायची गरज नाही आहे, ज्योतिबाचं मंदिर सगळ्यांना माहिती आहे। सो त्याच्यात तर मी काय सांगणार नाही, सर्वांनाच म्हणजे अख्ख्या महाराष्ट्राला, भारतातील, कर्नाटकातील भरपूर भाविक इथे येतात। सो सगळ्यांना ते इन्फॉर्मेशन माहिती आहे इथली आणि खूप फेमस मंदिर आहे। तोच मला तर काय असं वाटत नाही इन्फॉर्मेशन देण्यासाठी। आणि हे बघू शकता आपण मंदिराचे कळत आहेत आणि समोरच दीपस्तंभ, या परत दुसरे। आणि हे आपण मागून त्या दक्षिण दरवाजा समोर आलो ना आपण, ते ज्योतिबाची समोर मूर्ती आहे मित्रांनो। हे गणपतीचं वरती नक्षीकाम आहे, समोर त्याच्या खाली ज्योतिबा मूर्ती आहे समोर।
तो आपल्याला आतमध्ये तर काय म्हणजे एंट्री असं शूट करायला अलाउड नाही आहे मित्रांनो. तुम्ही दरवाजाच्या बाहेरूनच शूट केलेलं आहे आणि नक्षीकाम बघू शकता आपण. तो इथूनच तुमच्यासाठी मी दर्शनासाठी प्रयत्न केला, जस्ट त्यांना यायला भेटला नाही आहे गर्दीमध्ये. तो इथूनच आपण ज्योतिबाचं दर्शन घेऊ शकतो. समोर ज्योतिबाची मूर्ती आहे मित्रांनो. तो असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो, म्हणजे असेच अजून नवनवीन व्हिडिओ घेऊन येत जाईल. तो तुम्ही सबस्क्राईब करा. तो पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी थँक्यू सो मच मित्रांनो. आणि हे गणपतीची मूर्ती आहे, मला खूप अप्रतिम आहे. पितळामध्ये हे नक्षी काम आहे, पूर्ण खूप अप्रतिम आहे मित्रांनो. आपण बघू शकता ते जवळ मी जी क्लोज घेतोय जातो मला पण दर्शन देण्यासाठी. खूप असं आणि सकाळी प्रेफर करा मित्रांनो, मध्येच असं खूप अप्रतिम म्हणजे चांगला अनुभव भेटतो. गर्दी म्हणजे खूप कमी, नाचच बरोबर असते, थोडीफारच असते. आणि आज तर पौर्णिमा आहे, यात्रा आहे, खूप असं गर्दी असणार आहे भाविकांची, म्हणजे लाखो भाविक येणार आहेत. तो सगळ्यांनी आनंद लुटावे अशी माझी इच्छा आहे आणि सर्वांची मनोकामना पूर्ण करावी असं तुम्ही ज्योतिबातर्फे प्रार्थना करतो, तुमच्यातर्फे ज्योतिबाला. तो धन्यवाद मित्रांनो, थँक्यू सो मच. असेच व्हिडिओ बघत राहा, नवीन पण व्हिडिओ घेऊन येतोय मी. थँक्यू सो मच.